नमस्कार वाईटी फॅमिली। आता आपण पांडवकालीन सत्यनारायण प्रसादाचा शिरा कशा पद्धतीने बनवायचा ते पाहत आहोत। तर पहा, प्रथम गॅस सुरू करायचा, गॅसवरती कढई तापत ठेवायची। कढई छान तापली की त्यामध्ये तूप ॲड करायचं, त्यामध्ये तांदूळाचा रवा ॲड करायचा। तांदूळाचा रवा छान असा तुपामध्ये मंद गॅसवरती 10 मिनिटं भाजून घ्यायचा, ब्राऊन होईपर्यंत। नंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। ज्या कढईमध्ये आपण हा तांदूळाचा रवा भाजून घेतला त्याच कढईमध्ये पुन्हा तूप ॲड करायचं, त्यामध्ये एक केळ सोलून घालायचं, ते तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं। नंतर त्यामध्ये साखर ॲड करायची, साखर पण छान अशी तुपामध्ये एकजीव करून घ्यायची। साखर, केळ, तूप छान असं एकजीव झाले की त्यामध्ये बेदाणे घालायचे। नंतर पाणी घालून छान अशी उकळी येऊन द्यायची त्या पाण्याला, आणि त्यामध्ये तांदूळाचा रवा, वेलची पूड घालून झाकण ठेवून हा पांडवकालीन सत्यनारायण प्रसाद होऊन द्यायचा आहे। ही डिटेल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट झालेली आहे। अशाच नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब